हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. हांगा मोक्ष संन्यास योगाचे कडेचे ಕೆಲವು ಶ್ಲೋಕ आम्ही अध्ययन करत आसाचे. तांतो परमात्मो गीतेचे सर्व विषय सांगून जातरी आता गीताध्ययनाचे एक प्रयोजन सांगतरस. तशी तो सांगता सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्म परित्याग करी म्हाका शरण यो आव तुका सर्व पाप म्हळ्यार कितली की जन्म जन्मांतराचे पापा दुखून मुक्त करता. ओपास तूं ह्या संवसारा येता म्हणले शोक दुःख भय कसले तुका नाका म्हण. हांगा कालीची सांगला धर्म परित्याग म्हळ्यार कर्म फलत्याग म्हूण सांगून नैनतील जाल्यारी आचार्य मध्वान कथम अन्यथा युद्धविधी म्हूण एक क्वेश्चन घालनो ते एक निर्णय करून सांगला. कसं नाही म्हळ्यार आता धर्मत्याग म्हळ्यार फलत्यागची सांगली कृष्णान नानतील जाल्यार तो युद्ध करी तुगेल स्वधर्म म्हणून अर्जुनाक बोधन दिनाशिलो. तशें जावन कर्म फलत्याग केल्यार त्याची सर्व धर्मान परित्यज्य म्हळ्यार तूं सर्व विहित कर्म करी तुगेल धर्म तो ते धर्माचे फल सोडी कसले म्हूण सांगून कर्म फल सोडी म्हाका म्हूण सांगता. तशी कर्मा फल त्यागाची कर्मत्याग म्हूण हाजे पयशी फुडें कर्मयोगान तूं परमात्मान सांगला कर्म करना नशे रावचे कर्मयोग न्ही कर्म फल त्याग करचे. कर्म करूं का नियत कर्म कोरून ताजे फल त्याग करचेच कर्मयोग म्हणून कृष्णान कर्मयोगान तूं स्पश्टीकरण केलां न्हय. तशी आतां सर्व धर्मान परित्यज्य म्हूण सांगून कर्मफल त्याग करी म्हूण म्हळ्यार परिपूर्ण शरणागती परमात्माक येवका म्हूण सांगल्या बरी चल. तशी आमी अन्य सर्व धर्मान परित्यज्य मनमना भव म्हूण हाजे पयशी फुडें सांगिल्लें ते एक आमी हांगा अन्वय करून घेवेत. मनमना भव म्हळ्यार अनन्य भक्ती मामेकम शरणं व्रज म्हूण सांगून शरणागती हाजे फुडें सांगला पळय. तशी परमात्माले सर्वोत्तम ज्ञान ताका कळका परमात्मा सर्वोत्तम म्हूण म्हणलें ज्ञान ताका येवका तेदन परमात्माला वयर ताका सर्वाधिक भक्ती येता आनी सर्वय काया वाचा मनसा त्रिकरणपूर्वक करलेले कर्म पुरय तो भक्तीन परमात्माक समर्पण करता. फलापेक्षे दवरना प्रितीन अखंड जावन मन वचन शरीर ताजीन त्रिविध पूजा म्हणटाची. तशी त्रिकरण पूजा करता तो परमात्माक. शरणागती म्हळ्यार खंय तरी म्हळ्यार परमात्मा म्हाका खंडीत रक्षण करता. हांव तागेले दास न्हय हांव तागेले प्रितीत न्हय म्हूण म्हणलेलें एक निरंतर चिंतना ते परमात्मा शरणागतीक पूरक जाता. तशी त्या शरणागतीची मोक्ष म्हळ्यार एक फल दिता म्हूण आमी लेखुका. आनी सर्व पापेभ्य म्हणलें मोक्षयिष्यामी मा शुच तुका सर्व पापा दुखून हांव मुक्त करता. सर्व पाप म्हळ्यार कसं न्ही अनेक जन्म जावन गेला आमकां गोतना परमात्मा गोतस कितली की जन्म जन्मांतरांत तूं केल्लेले पापकर्मा निमती वपास प्रति जन्मांत आमी दुख्ख चड भोगताचे. तशी अनादी जन्म दुखून केल्ले सर्व पापा दुखून हांव तुका मुक्त करता म्हूण म्हळ्यार शुद्ध जावन आशिल्लें स्वधर्म आचरणेची श्रेश्ठ अन्य धर्म आचरणस पळय पाप ताणें सुरवेक सांगला धर्मे स्वधर्म विगुण श्रेय प्रधर्मो भयावह म्हूण सांगून. तशी अन्य धर्म आमी केल्यार ते सम्यकाचरित ते चंद्रितीर आचरण केल्यार ते पाप दिता आमकां म्हूण. तशी शुद्ध जावन आशिल्लो स्वधर्म पालन करता
जाल्यार परमात्माल खातीर आमगेलो धर्म आमी सोड येता म्हळ्यार खंयचो धर्म सोड येता म्हूण म्हणचे कडेन आमी प्रहल्लादाल काणी उडगास केला जाल्यार प्रहल्लादो तागेलो पुत्र धर्म तागेलो अन्नान सांगिल तशी आयकुका पित्रान सांगिल तशी आयकुची पुत्र धर्म जाल्यार पित्र तो परमात्माल द्वेशी केदन की ताणें सांगिल्लें प्रहल्लाद परमात्मालो प्रितीचो भक्त परमात्माल द्वेशी आनू जाल्यार ताणें सांगिल परमात्माल भक्तान आयकुका म्हणना तशी तो पुत्र धर्म परमात्माल खातीर त्याग करता आनी परमात्मा शरण येता विभीषण रावणान सांगिल तशी आयकना नशी भ्रातृधर्म त्याग करून परमात्माल खातीर परमात्माक शरण येता आनी आमी भागवत रामायणान तसल मस्त काणयो पळयताची महाभारतांतूय द्रौपदीन वनवासांत कश्ट भोगतना एक पंत धर्मरायाला सांगूस धर्म रक्षती रक्षितः म्हूण म्हणलेलें वय जाल्यार तूं धर्म पालन केलां न्हय धर्मराया जाल्यार आमी रान्ना येवका जाल्ली ताका इतली कश्ट पावका जाल्ली ही ताका म्हूण म्हणटना तो सांगतकय धर्मरायो हांव धर्माचरण केलां हे दोळ केला आतांय करतरस आनी करता जाल्यार धर्माचरण करचें हांवें भगवत प्रित्यर्थ आत्मसंतोशा खातीर विना हांव धर्मा रक्षण केलां तशें हांव धर्मा तूं म्हाका रक्षण करी म्हूण सांगून हांव फलापेक्षा करयनी आनी हांव धर्म वेवहार म्हूण पळयनी धर्म पालन केलां जाल्यार धर्म म्हगेलो व्यापार न्हय म्हळ्यार व्यापार म्हळ्यार कसो न्ही हांव अशें करता तूं म्हाका अशें करी म्हूण आमी देवाला सांगलें जाल्यार त्या देवाल बगैर आमी दवरलेली प्रिती ते एक व्यवहार जाले हांगा म्हगेले आनी देवाल मदीं कसले व्यवहार ना म्हूण धर्मरायान सांगलें बरें जालें तशी धर्म आमी स्वधर्म आचरण करता धर्माचे त्याग करता म्हळ्यार कर्म फल त्याग करता तें श्रेश्ठ म्हूण सांगून कृष्णान हांगा सांगलें तसल जनाक हांव सर्व पापा दुखून मुक्त करता वपास माशुच वपास जनन मरणादीश कश्ट तांकां दिना म्हूण सांगून सांगता मागीर कृष्ण हांगा दुखून आनी फलश्रुती म्हूण येता आमी कसल तें पळया इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च अशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति म्हळ्यार हें गीताशास्त्र म्हणलेलें आसा पळय ना तपस्काय तपस्यो करना नातिल्याक न अभक्ताय भक्ती नातिल्याक भक्तिहीनाक न च अशुश्रूषवे सेवा कर्म मालगड्यांक जेवो परमात्माक जेवो सेवा कर्म करना नातिल्याक उपदेश करचे जेवो न च मां यो अभ्यसूयती परमात्माक द्वेश करतल्याक परमात्माल वयरी एक चूरू प्रीती भक्ती नातिल्याक उपदेश करचे महादोश हाडयता म्हूण सांगता कृष्ण अतपस्कायैव म्हळ्यार हांगा तपस म्हळ्यार कसं न्ही ब्रह्मचर्यादी व्रत एकादशी जवो चांद्रायण कृच्छ इत्यादी व्रत कोरून परमात्मा पावका देहाचे पाप दूर करचे असल पुरे व्रत आचरणा हेवय एक तपस म्हणून घेता आनीक तपस्सु खंयच्यो तपस्वाध्याय निरतः म्हूण सांगून म्हणल्यार बरी रामायणांतू निरंतर अध्ययन आनी चिंतनशीलता कोणा ना जेवो परमात्माल काणी आयकुची आसक्ती कोणाक ना देवाल वयरी भक्ती प्रिती कोणाक ना परमात्माल विशयांतू असहना असूये द्वेष हे पुरे तमो गुण म्हणटा असल जनांक सांगूनच अतपस्काय अध्ययन परमात्माल विशयांतू शास्त्र अध्ययन करून मनन चिंतन करची तसल आसक्ती नातील जनाकय सांगूनच तशी अतपस्कायैव म्हणले अशुश्रूषवे म्हळ्यार मालगड्याले देवाले म्हळ्यार गुरू स्थानार आशिल्ले गुरू म्हळ्यार आमगेले माता पित्र जेवो आमकां ज्ञान दिलेलो गुरू ताजे पशी होड म्हळ्यार देव तांगेल पुरे सेवा करना नातील जनाक देवाल सेवेचे अभ्यासू ना तसल जनाक सांगूनच म्हणटा न भक्ताय परमात्माल वयरी शुद्ध भक्ती नातिल्याक शुद्ध भक्ती म्हळ्यार अनन्य भक्ती एक भक्ती सकड म्हणल्यार प्राजी पुडले श्लोकांत ती भक्ती नातिल्याक देवाक आमी भक्ती करताची 4 नमने भक्ती आसा म्हणून परमात्मान भगवत गीतेन तूं सांगला आर्थ
अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी तांतो चड प्रीतीची भक्ती खंयची म्हळ्यार परमात्माक ज्ञानी भक्ताल भक्ती वरलेले अर्थ आर्त तो कसले कष्ट येईल तेन्ना परमात्मा म्हणटलो अर्थार्थी तो काम्य करीत रे परमात्मा म्हणटलो त्या जाई ह्या जाई म्हूण जिज्ञासू हा परमात्मा म्हळ्यार कसलो म्हूण हांव स्वल्पपणी अर्थ करून घेवका म्हूण परमात्माल वयर भक्ती दवरतलो जाल्यार सर्वश्रेष्ठ भक्ती कोणाली म्हूण म्हळ्यार ज्ञान परमात्माल ज्ञान आशिल्ल्याक ज्ञानी भक्तो परमात्माक भारी प्रीती त्याची हांगा न अभक्ताय ना भक्ताय म्हणलें न अभक्ताय अभक्ती म्हूण म्हळ्यार परमात्माल वैरी शुद्ध ज्ञानयुक्त भक्ती कोणा ना ताका अभ्यसूयती ಕೆಲವು ಪರಮಾತ್ಮಾಲ್ ವೈರ್ ಮಸ್ತ್ ದ್ವೇಷ करतल ಅಸಚಿ तसल जनाकय परमात्माल विशयू सांगूनच हांगा सुरवे अतपस्काय म्हणलें मागीर शुश्रूषवे मागीर न भक्ताय कडेर अभ्यासूयते आमी हंत हंत जावन घेवका अतपस्काय तसल जनाक हें गीता अध्ययन आमी गीताचें ज्ञान बोधन केलें री मेळची दोशा पशी चड अशुशुशवे मलगड्याल वैरी गुरुगेल वैरी देवाल वैरी सकट भक्ती दवरून सेव करना नातील जनांक ताज्या पशी चड दोशू न ना भक्ताय अभक्ती जन ज्ञानी भक्ती नातिले वरलेल जनांक बोधन केलें रे ताजी पशी चड दोश खंयच्या म्हळ्यार अभ्यासूयती देवाल वैरी असूयशील जनाक तशी कदाचन म्हणाल तो कदाचन न भक्ताय कदाचन म्हणला कदाचन म्हळेले शब्दू अल्पतपसू अल्पगुरु शुश्रूषे बुद्धी आशिल जनाक पक्कनी भक्तीन तो आधिक्य आसतले म्हळ्यार देवाल वैरी मस्त भक्ती आसतले जाल्यार तांगेले तपस्य कसले स्वाध्याय जवो खंयचेय तपस्यो देहदंडन जवो खंयचे एक व्रत इत्यादी कसले करनात तांणी जाल्यार देवाल वैरी मस्त भक्ती आसता तांकां गुरु शुश्रूषे विशयांत मलगड्याले तशीची गुरूंक गेले देवाल सेवांनी भारी उणी करचे जाल्यार भक्ती चड आसा परमात्माल वयर न्हिचाव न्हू हे एका एक पुरक गुण न्ही देवाल वयर भक्ती कोणा चड आसा तांणी देवान सांगेल धर्म पालन करताची जाल्यार हांगा कसं म्हळ्यार अल्पगुरू शुश्रूषे अल्प तपसनी आसून भक्तीची आधिक्य आसल्यार म्हूण सांगून तसल जना पूण एकाच वेळे आमी एक हें गीताशास्त्र बोधन करीत जाल्यार न अभक्ताय ना भक्ताय भक्ती नातिल जनाक हें गीताशास्त्र सांगच्याक ना तांतूय अभ्यसूयती द्वेष परमात्माल वैरी असूया द्वेष परमात्मा निंद करचे गुण कोणा आस पळय तांकां हें गीताशास्त्र बोधन केल्लें म्हूण जाल्यार सांगिल जन दोशा पडताची म्हूण सांगून कृष्ण सांगता हें कसल्याक कृष्णान सांगलें म्हळ्यार हें ज्ञान परंपरागत जावन गुरून शिश्या दिवचें तशी आयलां हें म्हणटना हें ज्ञान परंपरा रक्षण जावका ताजे खातीर परमात्मा सांगता ना नातल्यार कोणाक अधिकार आस शास्त्र ज्ञानाचे तांकां दिना नाशी हें अभक्त तसल जना पुराय हें अध्ययन हें बोधन दिल्ली म्हूण जाल्यार तांकां भक्ती ना आयकताची कानपा पुडताची वताची त्याची भक्तीशील जनाक न्ही बोधन दिल्ली म्हळ्यार तांणी आनी 4 जाणां सांगताची त्यांनी हें ज्ञानाचें रक्षण जाता ताजे खातीर कृष्ण सांगता न भक्ताय कदाचन म्हणून न अभक्ताय कदाचन थंय न भक्ताय न्हय ते ना भक्ताय आशिल्ली देखून भक्तांक सांगू का न अभक्ताय भक्ती नातील जना सांगू क नज म्हूण सांगून तशी आतां हें वेदांत ज्ञान पळय कशे खातीर सांगलें म्हूण म्हळ्यार सार्वजनीक जावन सांगूनच तशें जावन परमात्मा सार्वजनीक जावन सांगूनच म्हळ्यार आतां आमी हें सांगचें पुरो जनाल खातीरची जाल्यार परमात्मा सांगता कोणाक आयकुका म्हळ्यार लिस्ट आसा तसल जना मात्र बोधन करता जाल्यार गोप्य ज्ञान हें म्हणून जाल्यार आजी आमी कोणाकय सांगचें नाका कोण निमून येता तांकां सांगलें आसा म्हळ्यार निमून येतल जन नाची जाल्यार सांगूचें म्हळ्यार आयकून ताजे वेर रुची वाडयतल जन आसताची तेची परमात्मा ज्ञान भक्त कोण द्वेष नातील कोण म्हूण सोदून बसच्याचें केल्यार तें कोणाकय सांगना नाशी मुचून दवरल्यावरय जाता बंद करून दवरल्यावरय जाता मागीर तें ज्ञान एकल्याल्या दुखून एकल्या वच्ची कशी तशें जावन
कोणा आसक्तीस त्यांनी ऐकताची, कोणाक परमात्माला चिंतन अस त्यांनी आमकां गीताशास्त्र बोधन करायची म्हणून निमून घेऊन येताची. आसक्ती नातील जनाक सांगून कसले प्रयोजन ना बाई भे. तशी ये हांगे दोळते गीताशास्त्र बोधन जल्ला कितली की आसक्तीशील जनान ऐकून असू का म्हळ्यार अरुंधती मायन सांगेला ऐकले हांव कसल म्हण म्हळ्यार 1-2 दीस दिवच्या लेट जाल्यार फोन येता म्हूण आजित्य घालनी म्हूण सांगून म्हणटना आसक्ती खंडीत आस. तशी कोणा ऐकू का म्हणून आसक्तेस कोणाक भक्तेस तसल जनांनी ऐकू का जलेल बरलेल जना सांगून तशी प्रयोजन ना. ಕನ್ನಡಾನ ಗಾದೆ ಮಾತು ಪ್ರೊರ್ಬಸ್ ಕಸಲೆ ಮುಣ್ಮಳರಿ ಕೋಣನ ಮುಂದೆ ಕಿಂದರಿ ಬಾರಿಸಿದಂತೆ ಏಕ ಸಂಗೀತ ಪ್ರೇಮಿಲೆದ್ರಾಕ ಬೈಸುನು ಪಿಟೀಲ್ ಬಜ್ಜಿಲರಿ ते संगीत ते रागू कसं नाही ते लाई चलावे तंतुल तान तंतुल पुरे समज जावन आयलावे त्या पुरे तो संगीत प्रेमी जेला तो चिंतन करता त्या रागाविषयी ಮತ್ತೆ ಅಲ್ಲೊಂದು बसता. तशीच रड्ड्यालद्राक पिटील बजिले रड्डई ಮತ್ತೆ हल्लयता ते कसले ಮತ್ತೆ हल्लयता म्हणजे ताका राग ताळ ज्ञान असं म्हण नाही. जेव्हा ताका संगीत कळलेला आयजला म्हण नाही ते ಮತ್ತೆ हल्लयत म्हणजे ताजी स्वभाव तो ಮತ್ತೆ हल्लोचे तत्त बळे पट्टा कसले खातर असता ಮತ್ತೆ हल्लयत रसता ते ताजी स्वभाव ताका कसले कळना. तशीच हांगा गीता म्हळेले एक सत्यशास्त्र मोक्षशास्त्र सांगिले कोण भक्तीशील जन तांणी ऐकून घेताची, कोण अभक्तस तांणी ऐकून घेनाची. तशी गीतेचे एक अमूल्य जावन आशिल्ले संदेश जीवन धर्म म्हणटाचे आज्य अध्ययना दुखून जावचे फल कसले म्हणून कृष्ण फळे सांगता. मनुष्य जावन शरीर घेवन येतरी 4 पुण्यपुरुषार्थ साधन कोर का म्हणस तांतूय कडेच पुण्यपुरुषार्थ कसले मोक्ष हे मेळका जाल्यार भगवद्गीतेक मोक्षशास्त्र म्हणटाचे आजी अध्ययन केल्यार जल्ले आमकां पुरुषार्थांतूल 4चे कडेच पुरुषार्थ साधन जाता. इत्याक म्हूण म्हळ्यार मधुसूदन सरस्वतीन गीता ध्यानाचे श्लोकांतू सांगला. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीर भुक्ता दुग्धम गीतामृतम महत म्हणून सर्व वेदांताचे सार उपनिषद म्हळ्यार सर्व उपनिषद गाय म्हणलें री ते गायची सार म्हळ्यार उपनिषद सार दूध जावन कशी गायची सार मेळटा तशी सर्व उपनिषदा सार गायत दुखून मेळ्ळेले दुधावरीची म्हणून थंय एक उपमी दिला तांणी. तशी गीता म्हणलेले गीताशास्त्र अध्यात्मविद्ये सांगचे समस्त शास्त्राचे एक सार भाग म्हळ्यार सत्व जल्ला म्हूण सांगून आमी लेखोका आनी एक कसं म्हळ्यार खंयचेय एक शास्त्र अध्ययन करूं आमकां भारी कश्ट आसतले. वेदशास्त्र केलो स्त्रियांक अधिकार ना म्हणटाची केलो अधिकार असं म्हणून आमी शिकूच म्हटल्यार आमी करतुजें ना ते शिकून कसं प्रयोजन. तशी खंयचेय रीत शास्त्र अध्ययन आमकां साध्य ना बेजार करचें ना. गीतेचें अध्ययन साध्यच म्हणला न्हू परमात्मान केवल गीते अध्ययन करून आमी परमात्मा यथार्थ ज्ञान घेवन परमात्मा लोक पावचे जतकय. तशी सर्व शास्त्राची सार रहस्य ह्या कृष्णार्जुनाले संवादान आमी पळोवन घेवेत. ताजे खातीर गीता साराक समस्त शास्त्र सार म्हूण सांगताची. तेवूय गुरुमुखेन आमी मनन करून घेवका, गुरुमुखेन ऐकून घेवका, तांणी सांगिल्लें मनन करून घेवका. ताजे नंतर कृष्णान गीतेन तो साधनोपाय सांगला. साधन करका जे आयवपा जालेले एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणीत आमी तशी साधना उपाय सांगला. हें जिवनांतू आमी अळवडसून घेवचें, घेवन आमकां कळलेलें आशिल्लें दुसऱ्यांक सांगचें, तांकांय साधनेचे वाटेन तूं वच्ची तशी एक प्रेरणा आमी करची न्हय ते परमात्मान आमगेले करीन करोवचें. तशी एक जाल्लें म्हणजे जाल्यार परमात्मा लोकाक आमी लागीं 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 पावलींची कडेर म्हणटान ते धाम पावूक कसल सकट जावका थंय आमी पावनूच जाता आनी मोक्षधामाक वचून जाता. हें कृष्ण अर्जुनाक सांगता. आनी कसल सांगता म्हळ्यार य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वेश्यति असंशयः. हाजी पुढे कसं म्हणालो हे गुह्याति गुह्य ज्ञान
न तपस्काय न अभक्ताय न च अशुश्रवे यो माम अभ्यसूयती हांकां पळय दिवचें न्हय जें म्हणाल मेगेल वयर कोणा द्वेश आसा कोणाक भक्ती ना कोण गुरू शुश्रूश करना कोण कसले व्रत इत्यादी तपस्य परमात्माल खातीर कसले एक चिंतन तपस्य मनन कसले करना तसल जना हें दिवच्या नज म्हूण म्हणाल आतां ताजे उलटा सांगता कोणा दिवका म्हूण सांगता य इमम परमम गुह्यम हें गुह्याती गुह्य जावन आशिल्लें गोप्य जावन आशिल्लें तसलें परमात्माले एक यथार्थ ज्ञान म्हणटा पळय हें मदभक्तेषु अभिदास्यती मेगल भक्तांक दितकी हें ज्ञान दितकी तो मयी पराम भक्तीम कृत्वा मेगल वैरी श्रेष्ठ भक्ती कोरून मामे वेश्यती असंशय म्हाका तो पावता म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार पावता आनी तो कसले संशयू नाका म्हूण म्हणालो म्हळ्यार हें ज्ञान सुरवें आमी विंगड जना उपदेश करताले आमकां थोडे पुणी ताजें मनन जावका तशें कोण हें ज्ञान मनन करून घेवन तें ज्ञान कोणाक परमात्माल वयरी श्रद्धा भक्ती आसा की त्या साधकाक तें ज्ञान उपदेश करता की ते उपदेश केल्ले जनय परमात्माक पावताची म्हळ्यार मोक्षाक वताची आनी तुका कसलेय संशय ना म्हणटा म्हळ्यार अत्यंत रहस्य जावन आशिल्लें बोधने म्हणलें गीता बोधना त्या गीता शास्त्र योग्य जावन आशिल्ले जनाकची दिवका जाता ते योग्य जावन आशिल्ले जनाक ते बोधन दिवचें ते वैज्ञानीक गेले एक कर्तव्य जाल्यार ज्ञानीक गेल कर्तव्य म्हणटना ते ज्ञानी म्हणका जाल्यार तांकां सुरवेक परमात्मा विशयी यथार्थ जावन तांकां कळका मागीर ते योग्य भक्ताक प्रचार करका खंयचेय एक चांग ह्याक दोनूय उद्देश आसा कसले म्हळ्यार तागेलेय चिंतन जाता अध्ययन जाता ताजे नंतर एक योग्य भक्ताक दिल्ल्या बरी जाता आनी एक म्हळ्यार खंयचेय एक चांग विशयो ताण शिकून काडलेले तागेल वटू वचचें म्हण जावचें नज म्हणटा पळय एकल्यान कसलें एक चांग शिकून काडलें 4 जना ताण ताजें एक हें ज्ञान दान केल्लें योग्य आशिल्ले जनाक तें मागीर सुरेखा कृष्णान म्हणलां कोण मिगेल वैरी भक्ती ना कोण कसलें मिगेल चिंतन करना तसले जनांनी दिलें दोश कर म्हणलां अभक्त म्हणटात तांकां तशें न्ही कोण भक्ती नसची परमात्मा विशयी आमकां जावका म्हूण सांगून लेखताची तसल जनाक हें ज्ञान दिवका म्हूण म्हणटा तशी सुरवेक परमात्मा विशयी ज्ञान आयला मान्नवें आमी ज्ञान दिवचें सुरवेक आमी ज्ञान पावचे प्रयत्न करचे मागीर कोणा हें ज्ञान जावका म्हूण सांगून आश आसक्त आसा तांकां हें ज्ञान प्रचार करचें इतक म्हूण म्हळ्यार मालगड्यान सांगचें आशिल्लें कसो म्हूण खंयचेय एक चांग विशय कोणाकय कळ्ळो म्हणजे जाल्यार ते 4 जना दान करूनची ते विशयी 4 जना कळिता हाडूनची मागीर मरण येयलें व्हडणें चांग विशय कळ्ळेले जनान ते विशय कोणाकय सांगना नशी मेल्ली म्हूण जाल्यार तो विशय तांगेल वटूची अंत्य जाल्लो न्हय तशें जावन तशी जायना नशी परमात्मा ज्ञान आमकां कितलें आमगेल्या मनांत आयलां तें आमी आनीक जनाक ते कोणाक आशस कोणा ते एक ज्ञानदान घेवची योग्यत आसा तसल जनाक ते ज्ञानदान दिवका म्हूण इतक म्हूण म्हळ्यार परमात्मो श्रेश्ठ जावन आशिल्लो सर्वश्रेश्ठ परमा आनंदकर जावन आशिल्लो तो परमात्मो पवित्र जावन आशिल्लो म्हूण म्हणटाचे तसल परमात्मा विशयी एक सांगून घेवचें म्हळ्यार ते अनुभूती आसा पळय एकल्यांक सांगून मांडून घेवचेच पळय तें परमात्मा वयरी भक्ती आशिल्ले जेन्ना मान साध्य जाता मात्र न्ही आनीकी पराभक्ती श्रेश्ठ भक्ती येता कोणाक परमात्मा विशयी कोण सांगता तांकांय कोण आयकता तांकांय परमात्मा वयरी पराभक्ती येता पराभक्तीन आनंद चडटा आनंद म्हळ्यार खंयचे मोक्ष म्हळ्यार एक आनंद वय बाय तशी कोणा पराभक्ती येयले तांकां मोक्ष म्हळ्यार खंडीत मेळटा परमात्मा विशयाचे आनंदच पळय हांगा वपास जन्मा येवन दुख्ख भोगचें म्हणटा पळय ताजे पयशी सर्वश्रेश्ठ कसो म्हळ्यार परमात्मा विशयांत आमकां एक प्रीती तशी ह्या गीता संदेश कोणाक आमी दिताच की तांकां परमात्मा वयरी तांगेल वयरी परमात्मा भारी प्रिती तांकांय परमात्मा वयरी भारी भक्ती तशें जावन परमात्मा कसो करता कोण गीता शास्त्र बोधन दिता
तांकां तागेल वैरी भारी भक्ती येवची तशी करता, अनुग्रह करता. कोणाक पराभक्ती परमात्माल वैरी आयली की त्या भक्तीनच तो मोक्ष पावता म्हूण सांगून परमात्माला एक उद्देश. हंत भितर ताणें मदभक्तेशू म्हणलें. सुरवेक ना भक्ताय ना अभक्ताय म्हणली न्हय, तशीच आतां मदभक्तेशू कोणाक परमात्माल वैरी भक्तेस की श्रद्धस की कोण परमात्माक सर्व करता, सृश्ट्यादी कार्य, सृष्टी स्थिती लय हें सर्व कार्य परमात्मो करता, सर्व करता तो म्हूण सांगून कोण लेखता की परमात्म सर्वोत्तम, परमात्मो सर्वेश्वर, परमात्म सर्वशक्तिवंत म्हूण सांगून कोण एक परमात्माल चिंतन करता की परमात्माल वेरी प्रीती भक्ती दवरता की तांकांय परमात्मो तागेल वैरी भारी भक्ती वाडची तशी करता आनी तांकां मोक्ष दिता. आतां परमात्माल वैरी एक अनन्य चिंतन सुका आमकां म्हूण जालें आनी परमात्माल गुण किर्तन आयकुचें एक आसक्ती सुका म्हूण जालें. आयकून जातनाय हें एक सलबांनी कितले वेळेस की करा म्हूण दिसच्यानच मन प्रसन्न जावका म्हूण म्हणलें. तेदना मदभक्त म्हूण म्हणलेले एक शब्दाक अर्थू दिवेत आमी. म्हळ्यार परमात्माले अनन्य चिंतन कोणा आस, परमात्माल वैरी अतीव भक्ती कोणा आस, परमात्माल गुणकिर्तन आयकुची उत्सुकता कोणा आस, तसल तांगेल जनांक हांगा कृष्ण मदभक्त म्हूण म्हणलेले एक एजेक्टीव नामविशेशण जावन सांगता तो वैव्या. हांतू आमी मदभक्त म्हूण म्हळ्यार भक्त म्हळ्यार केवल ब्राह्मण म्हूण न्ही, खंयचेय वर्ण स्वभावाचो क्षात्र क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र खंयचेय एक वर्ण स्वभावाचो जाल्ल्यार थंय परमात्माले एक विशयू ते गीता संदेश आयकुचे अधिकार आस. पराभक्ती मयी कृत्वा म्हळ्यार तांकां परमात्मो सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार परमात्माल वैरी विशेष भक्ती दवरका. तसल जना मात्र हें सांगू येता म्हणटना वाचक म्हळ्यार सांगतलो ताकाय भक्त तोय भक्त जावन सुका. आतां हांगा सांगेल सर्व भक्ताले गूण ते वाचकाकय सुका. आनी विशय सांगतना हें एक सांगता नवें म्हूण सांगून सांगचें न्ही, तातूंत ताका खुशी जावका, ताणें तें खुशी मनांत भोगूगा. श्रद्धा भक्तीन परमात्माल विशय सांगता त्या वेळार तें मान्य दुसऱ्या सांगचें मान्य ताणें सांगिल्लें कसं आसा तें पालन करचें गूण ताका सुका. तसल भक्ताक जाल्यार मोक्ष मेळटा म्हूण हांगा कृष्णान सांगिल्लें म्हूण लेखूं येता आमी. आतां हाजे नंतर कृष्ण कसल सांगता म्हूण पळया. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यप्रियतरो भुविः. मनशालंतू तागेल्या पशी चड प्रितीचो विंगड म्हाका कोणय ना म्हूण म्हणटा. तागेले पशी चड प्रिती जावन आशिल्लो ह्या भुंयतू कोणय जायनाची पळय. भविता न च मे तस्माद अन्यप्रियतरो भुवी ह्या भुंयतू आनी परमात्माले प्रितीचे म्हळ्यार कस कसो गूण आसा म्हणलें न्हय. तें गिता शास्त्र अध्ययन करतलो सांगतलो म्हाका प्रितीच्यो म्हणलें पळय. तशें जावन मनशालांतू तागेल्या पशी चड प्रितीचे म्हाका कोणय ना म्हूण सांगून परमात्मा सांगता. आनी तागेल्या पशी प्रिती सुचो म्हूण सांगचक तशें आशिल्ले जन भुंयचेर येयला तांगेले वरी प्रिती शिवाय भुंयचेर परमात्माल वैरी कोण भक्ती दवरता की तन्ने हांगा येनाची तशें तो सांगता. तस्माद अन्य प्रियतरो भुवीः. तागेल्या पशी चड प्रिती आसूच म्हाका ह्या भुंयचेर कोणय येनाची म्हळ्यार तागेले प्रितीचे कोण आसा तांकां पुराय परमात्मा मोक्ष दिता इतलें लेखलें जालें. तशी गीतेचें एक मर्म एक रहस्य म्हणटात तें कोणाक कळ्ळी की कोण ताजें मन चिंतन केलें की तें विंगड भक्तांक पावोवचें तसलें उपदेश करचें तसलें श्रेश्ठ कार्य कोणें करता जाल्यार परमात्मो मनशालांतू सांगता. परमात्मा सांगता मनशालांतांनी मिगेल मस्त प्रितीचें म्हूण सांगता. म्हळ्यार कोण गीता अध्ययन करता की गीतेचें यथार्थ ज्ञान पावता की तांणी प्रचार करून त्या भक्तांक पावयता की तें एक श्रेश्ठ कार्य म्हणलें पळय. तें श्रेश्ठ कार्य कोण करता रस तांणी सर्व मनशालांतू परमात्माल प्रितीचें म्हूण सांगून हांगा परमात्मा सांगता. आनी हांगेल्या पशी चड मिगेल प्रितीचें कार्य करतले कोणय आनी
बुंचर यानाची म्हणता जे अर्थ कशी म्हणून म्हणाले कोण परमात्मा प्रीतीत जाता तो मोक्ष दिता जेव्हा परमात्माने एक उत्प्रेक्ष सांगितलंय कोण गीता मर्म पुरे जना सांगत की त्यांनी श्रेष्ठ त्यांनी वापस बुंचरी जन्म येण्याची म्हणून सांगल्या बरं चल्ले परमात्मानं तशी आणि मुखारी परमात्मो त्या ज्ञानाविषयी ज्ञानी भक्तालविषयी कसं सांगता म्हणून म्हणाले पैचे दिसाचे भगवद्गीतेत आम्ही पळूया आजी सांगितले सर्वई परमात्माक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायीन वाचा मनसेंद्रिय बाबुध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमी यद्य सकम परस्मै नारायणा येथे समर्पयामी श्री हरिकृष्ण अर्पणवस्तू नाहम करता हरिही करता नाहम करता हरिही करता